दादूने काय आणलं आपल्याला? वाव, ऍपलचा लोगो दिसतोय तुम्हाला. शॉफी नवीन गाडी. आजीची माया असतेच अशी, मुरंब्याची गोडी वाढावी जशी. आज भिंती पण थोड्या पुसून काढल्या. तू किती दिवस यात्रेत गेलेलास? 4 वेळ गेलेलास. युट्यूबचा आपला सिल्वर प्ले बटन सुद्धा नको काम करून, जुने झालीस तरी काम नको करूस. आरूचा घारू. कोण आले? दादू. हा लाकडाचा आहे संपूर्ण. हे आम्ही ना गोव्यावरून घेऊन आलो होतो कासव. तू किती दिवस यात्रेत गेलेलास? 4 वेळ गेलेलास. तेवढ्यासाठी तो एक खण उघडायचा, म्हणून हे सगळं. वाव समृद्धी. आणि इकडे सुद्धा लिहिलेलं आहे, दादा वहिनी तशू तिघेही हैदराबादला शिफ्ट झालेले आहे. वाव, ते बघ कसे डायनोसॉर. पुरुष मंडळी अशी का असतात? आपल्याला बायकांना त्यांना 4दा सांगायला लागतं, तरी पण त्यांच्याकडनं होत नाही. बाबू कोण आला? श्री स्वामी समर्थ. आजीची माया असतेच अशी, मनाच्या कुपीत जपून ठेवावी जशी. आजीची माया असतेच अशी, तूप रोटी साखर खावी जशी. आजीची माया असतेच अशी, मुरंब्याची गोडी वाढावी जशी. नमस्कार, तुमचं स्वागत आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आई अरूला सांभाळत आहे, तोपर्यंत मी पोथी वाचून घेते. तुम्हाला पण भेटते थोड्याच वेळात. रसिकाच्या लग्नात ढमढम बेंबाजा वाजते, ठुमकत करवली नाचते. तुम्ही रसिका असा, रसिकाची करवली. सुंदर दिसणं लग्नासराईमध्ये छान वाटतं, दिसावं हे की नाही. त्याच्यासाठी कधीतरी छानसा मेकअप करावा. आपल्याला अगदी फार प्रोफेशनल मेकअप येत नसेल, तेवढं खर्च करायचं नसेल, घरच्या घरी आपण करू शकतो. तोच मेकअप लुक तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ते पण एकदम सेलिब्रिटी सारखा कसा ग्लो असतो, चमचम चमचम छान दिसतात त्या, तसा आपण ट्राय करूया. ओके, टिकली काढून घेते, नंतर लाव. छान धुवून घेतलाय चेहरा. आता आपण अप्लाय करणार आहोत NYB ची ही प्रो स्ट्रोब क्रीम. ही स्ट्रोब क्रीम आपण अप्लाय करतोय ॲज अ मेकअप बेस. ह्याच्यावर आपला मेकअप खूप छान सेट होणार. ही स्ट्रोब क्रीम आपल्या चेहऱ्याला मस्त मॉइश्चराईज करते, रॅडियंट बनवते, शायनी शायनी लुक प्रोव्हाइड करते. सी दिसतंय शाईन. आपल्याला नेक्स्ट स्टेप करायची आहे ती म्हणजे फाउंडेशनमध्ये आपल्याला स्ट्रोब क्रीम ॲड करायची आहे. ही स्टेप इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्याला जो सेलिब्रिटीज सारखा लुक अचीव करायचा आहे तो ह्याच स्टेपमुळे होणार आहे. चेहऱ्याला लावून घ्या, मानेला लावून घ्या, कानांना लावून घ्या. स्पंज घेतलाय आणि तो ओला करून घेतलाय. डन. सी द शाईन आफ्टर मिक्सिंग इट विथ फाउंडेशन. आता मी रेस्ट ऑफ द मेकअप करून घेते. मस्कारा झाला, काजळ झालं, आय लायनर झालं आणि लिपस्टिक. ह्याचाच थोडासा टिंट घेऊन मी इकडे लावणार आहे. अगेन ह्याचाच थोडासा टिंट घेऊन ऑन माय चिक्स. टिकली परत लावून घेते. नाव द थर्ड स्टेप इज अगेन युझिंग दिस NYB प्रो स्ट्रोब क्रीम, बट दिस टाइम ॲज अ हायलायटर. घेतली. इमिडिएट शाईन. केस थोडीशी नीट करते, छानशी ओढणी घेते. अँड वी आर रेडी फॉर द वेडिंग. तुमचं तसं आउटफिट असेल, इयरिंग, ज्वेलरी तर सगळ्यांनी अजून खुलून दिसणार, पण तुम्ही बघू शकता एकदम मिनिमल प्रॉडक्ट्स वापरले आणि कशी भारी शाईन आहे. NYB ची ही प्रो स्ट्रोब क्रीम तुम्हाला भेटू शकते पर्पलवरती, आणि मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये टॅगसुद्धा केलेला आहे, नक्की चेक करा. लिंक्स आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्हाला तर माहिती आहे मैत्रिणींनो, आपण एक छान नवीन कपाट केलं आहे, भरपूर मोठं कपाट बनलं आहे आणि मस्तपैकी स्टोरेज स्पेस पण भरपूर मिळालेला आहे. आणि म्हणूनच मी रूममध्ये जेवढ्या साऱ्या गोष्टी होत्या प्रत्येक गोष्टीला त्याची त्याची जागा देते आहे. जो समोरचा खंड दिसतोय त्याच्यात मी 2-3 प्रकारच्या गोष्टी एकत्र कोंबल्या होत्या. आज फायनली मी 2 प्रकार केले. मेडिकलचं सामान सगळं एका खणात टाकलं आणि जे इलेक्ट्रिकल सामान होतं ते सगळं एका खणात टाकलं. हे कशासाठी? तर फ्युचरमध्ये जेव्हा आपल्याला गरज लागते तेव्हा आठवायला लागू नये की कुठल्या खणात ठेवलं आहे. काय दुखलं खुपलं तर मेडिकलचं खण उघडायचं, त्याच्यात सगळं सापडणार, आणि इलेक्ट्रिकल रिलेटेड कधी घरात काम निघालं तेवढ्यासाठी तो एक खण उघडायचा. म्हणून हे सगळं.
One more pending task is to clean this shoe rack. It has become so dirty. प्रेग्नन्सीमध्ये जास्त व्हरायटीच्या चपला बिपला मी काही घातल्या नाहीत, कारण जास्त बाहेर कुठे गेलेच नाही. गेले तर हॉस्पिटलला जायचे. त्यावेळेला असं नटायची, सजायची, मॅचिंग घालायची इच्छाच नसायची, आणि घातली तरी एकदम फ्लॅट चप्पल घालायची. सो खूप सारं फुटवेअर माझं तसंच पडलं आहे, त्याला धूळ टूळ सगळे लागलेले आहे. सो आज मी काही गोष्टी सॉर्ट करते. हे जे टेबल आहे शू रॅक, ते पण घासून पुसून स्वच्छ करायचं, क्लीन. त्याच्यासाठी हे वेट टिश्यू पेपर कुर्बान झाले. ह्या एवढ्या पेअर आहेत, ते मी स्वतःसाठी ठेवते. आणि ही एक व्हाईट शूजची पेअर, पण ती जरा डीप क्लीन करायची आहे, ती जरा सावकाश करा. काल शूज जे क्लीन केले ते आज सुकले. आणि हे पण शू स्टॅकिंगसाठी मी जे वापरते, तुमच्यासोबत शेअर केलं होतं, ॲमेझॉनवरून मागवले होते. ह्याच्यामुळे काय होतं, शू रॅकमध्ये कमी जागा व्यापली जाते. म्हणजे एरवी जी पेअर आपण अशी ठेवली असती समांतर, लेफ्ट पाय राईट पाय, त्याच्याऐवजी आपण ह्याच्यात ठेवायचं, खाली एक वरती एक करून. मग ते व्हर्टिकल स्टोरेज जो असतो शू रॅकमधला, तो जास्त वापरला जातो, युटिलाइज होतो, आणि कमी जागेत आपण जास्त चपला वगैरे ठेवू शकतो. तर हे रॅक पण काल मी ताईंकडनं क्लीन करून घेतलं होतं. त्याचे डोअर्स निघतात, तुम्हाला माहिती आहे, डिटॅचेबल ऑनलाईन मागवलं होतं. ते परत आता लावून घेते आणि ते चपला वगैरे त्याच्यात परत ठेवून देते. चांगली चाल, छान चाल, तुझ्या येण्याने सगळं छान छान होऊ दे. चांगली लाभ, काम नको काढू जास्त. नवीन गाडी काय काम करणार? कधीच नको काम काढू, जुनी झालीस तरी काम नको काढूस. शॉफी, नवीन गाडी छान. आणि का तू आपण काय नाव ठेवायचं याचं? आरूचा घारू. यात्रा स्पेशल. आरूला जाम खेळणी, ते हे पण सानिकाने आणलंय त्याला खेळणं. मस्त आहे मंकी सारखं. ते कुठे टाकू इथे टाकलं, इथं छान दिसतंय, ते काहीतरी वेगळं रूम मध्ये ऍडिशन. आरशा म्हणजे कसं अडचण पण होत नाहीये, आणि तिथे ती जागा छान. इथे कुमारने एक हुक टाकला होता असंच टाइमपास म्हणून. माझं म्हणणं होतं तो हुक मी काढेन, पण आता तिथेच अडकवलंय. छान दिसतंय, राहू दे, आरूला खेळायला पण होईल. आणि सानिकानी या छोट्या छोट्या पॅन्ट्स पण आणल्यात भरपूर साऱ्या, म्हणजे असं लेंगे टाईप आणलेत. तेव्हा मी पैसे देते त्याचे, तर ती घेत नाही. काय गो, तिच्याकडून आरूला. चालेल, थँक्यू सो मच. तर बऱ्याच साऱ्या पॅन्ट्स आहेत अशा लांब पायांचा, त्याच्यामुळे आता थंडीचं बरं आहे. ह्या फक्त एकदा पाण्यातून काढायला लागतील, आणि मग आपण आरूसाठी वापरू शकतो. ताईंना मी सांगितलं थोडासा दरवाजा आज पुसून घेऊया, कारण जेव्हापासून हे काम झालं तेव्हापासून, आणि त्याच्या आधी पण, मी जेव्हापासून घरी गेले डोहाळे जेवणाच्या आधीपासून, तेव्हापासून त्याच्यावर थोडी करत अशी धुळच होती. फक्त झाडूने झाडलेला असायचं, ओला कपड्याने कधी पुसला नव्हता. तो आज ताईंनी पुसला. आणि हे वरती ना आम्ही हे ठेवलेत छोट्या वस्तू, ज्या कुमारनीच जिकडे तिकडे फिरायला गेल्या त्या आणलेल्या आहेत. आणि हा एसीचा पाईप होता इथे पहिले, तो त्याने लपवून घेतलाय. ह्याचं जे काम केलं त्याचेच पार्ट्स आहेत ते. तर त्याच्यावरती जागा उरत होती, मग तिथे कुमारनी त्याने आणलेल्या वस्तू ठेवलेल्या आहेत. काल त्या पण पुसल्या. पण आता ना ताईंना मी काय सांगते की त्याचा जरा क्रम आपण चेंज करूया. तो जो गेंडा आहे तिथं, तो गेंडा ह्या साईडला आपण आणू, तो तिकडं, म्हणजे असा थोडासा ते दिसायला जरा व्यवस्थित दिसू दे. आता तुम्ही म्हणाल की कलर, म्हणजे तुम्ही नाही म्हणाल, मीच म्हणते, कारण मलाच ते सारखं फील होतं कलरची गरज आहे म्हणून. बट ते सगळ्या घराला कलर एकदाच करायचा आहे, त्याला थोडा वेळ लागेल. त्याच्यामुळे मग सध्या जसं आहे तसंच आज भिंती पण थोड्या पुसून काढल्या, ते पण जरा नेहमीपेक्षा बऱ्या दिसत आहेत, आज दिसायला छान दिसतं. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला दाखवली होती जवळ. हा लाकडाचा आहे, संपूर्ण एका पीसमध्ये बनलेला आहे हा.
ते कुमार लडाखला गेला होता, तिथून त्याने आणला. हा गेंडाच आहे. छान आहे, थोडासा जड आहे, सुंदर वस्तू आहे. काय चेंज करू शकतो आपण, कुठलं काय कुठं हलवू शकतो. ते गेंड्याला तिथं व्यवस्थित जागा मिळते 4 पायांवर उभं राहायला. मी ठेवणार होते विठ्ठल रुक्मिणीच्या बाजूला, पण तिथं तो पॅसेज शॉर्ट पडतोय. तो गेंडा अर्धा बाहेर येतो. हा मॅग्नेट आहे ते. हे आम्ही ना गोव्यावरून घेऊन आलो होतो कासव. गोव्याला गेलतो ना तिथं. ते फ्रीज मॅग्नेट आहे. फ्रीज आहे खाली, ते सगळं इथंच आहे. अजून पण त्यांनी कुमारनी फिरायला गेलेलं तर काय काय आणलंय फ्रीजला चिकटवायला मॅग्नेट टाईप. ते नवीन फ्रीज घेऊ तेव्हा त्याला लावायचंय, त्याच्यामुळे ते वरतीच ठेवले. राहतेच जसं आहे तसं छान दिसते. राहते. आता मला ना मेन गोष्ट करायची आहे, ज्या फ्रेम्स आहेत माझ्याकडे त्या सगळ्या लावायच्या आहेत. पण मी ह्याला बोलत होते आपण ड्रिल करून घेऊया, मग त्याच्यावर कलर करू. तर कधी मुहूर्त लागतोय त्याला. ड्रिल मशीन आहे घरी, सगळं आहे, सगळं आहे. 4 वेळा सांगून झालं, एकदा पण ऐकलेलं नाही. पुरुष मंडळी अशी का असतात, आपल्याला बायकांना त्यांना 4दा सांगायला लागतं, तरी पण त्यांच्याकडनं होत नाही. तर मी काय करते, तो जो वॉल हुक असतो ना, शेवटी त्यालाच टांगते. जेव्हा कलर करू तेव्हा करू, तेव्हा मग कधी ड्रिलचा मुहूर्त लागेल तेव्हा लागेल. पण ते जे स्ट्रॉंग वाले वॉल हुक्स असतात ना, असे टाईप, तसे मी आता लावून घेते जिकडे तिकडे. आणि त्याचे पेंटिंग्स आहेत किंवा ते जे काही फ्रेम्स आहेत किंवा काही हँगिंग्स आहेत, डेकोरेशन्स आहेत, ते तिकडे लावून टाकते. म्हणजे रूम जरा दिसायला छान दिसेल. ॲपेअरली कलर केल्यावर वेगळी शोभा आली असती, पण त्या कलरला आता टाइम झालं बंद. सेल बिल टाकायचे असतील. सेल होते कालपर्यंत. ए वाव, ते बघ कसं आहे डायनोसॉर. आरू घाबरे त्याला, पण तो खात नाही ना, तो चावत नाही ना, तो मारत नाही ना. काय आणलं दादूने आपल्याला? दादूने काय आणलं आपल्याला? वाव वाव, मस्त रे. काय आणलं दादूने? काय आणलं? डायनोसॉर. वाव, थँक्यू बोल, थँक्यू. दादूला बोल थँक्यू. संपून जाईल शेल लवकरचा. हो लावते लावते. ए तशू, ओ तशू शेट, काय लक्ष द्यायचं. काकी काय विचारते? इकडे 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 थांब जरासं इकडे. तू किती दिवस यात्रेत गेलेलास? 4 वेळ गेलेलास. वाव समृद्धी. आणि इकडे सुद्धा लिहिलेलं आहे. आणि काय काय बघितलंस? डायनासोर. आणि आणि हात झटकते पण मी पकडते तर. आणि आणि काय? आणि तू ते मिकी माऊस मध्ये बसलास की नाही? मिकी माऊस मध्ये बसलास? उड्या मारल्या? जम्प जम्प केलं? जम्प जम्प केलंस? जम्प 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 केलंस? चला जरा ब्रश करा. जा 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 जा. नाही तर डायनासोर खाईल. जा 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 जा. डायनासोर खाईल नाही तर. बाबा बाबा. जड आहे ते, जड आहे, जड आहे. बाबू कोण जड आहे, जड आहे. थांब मी उचलते, थांब. दिस इज फॉर यू, फॉर यू. जरा जास्तच लवकर झाले पण ते. खेळशील बाबू? काय आहे हे? ब्ल्यू 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 ब्ल्यू. बाबू कोण आले? कोण आले? दादू. दादू आला. कोण आले? दादू. ए दादू. ही एक क्यूट गोंडुली क्लिप तुम्ही पाहिलीत तशूची, रुची. ती खूप दिवसांपूर्वीची आहे. तेव्हा दादा बहिणी तशू इथे होते आणि आता ते गेलेले आहेत हैदराबादला. सो हा एक अपडेट आहे आपल्या व्ह्युअर्स साठी. कुशल दादा आतापर्यंत मुंबईला जॉब करायचे, पण त्यांनी कंपनी स्विच केलेली आहे आणि ती कंपनी आता हैदराबादला आहे. त्याच्यामुळे दादा बहिणी तशू तिघेही हैदराबादला शिफ्ट झालेले आहेत. जेव्हा ते इथून गेले ते खूप भावनिक क्षण होते. मला रडू नाही कंट्रोल झाला, तर काही मी शूट नाही केलं. बट येस, दॅट इज द अपडेट. आता 1-2 महिन्यानंतर आपल्याला ते पुन्हा भेटतील. हे एक तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. आणि आपण ही एक नवीन गोष्ट घेतलेली आहे. ॲपलचा लोगो दिसतोय तुम्हाला. आयपॅड प्रो घेतलेला आहे. सोबतच आपण हे कीपॅडसुद्धा घेतलेलं आहे.
आणि ही ॲपल पेन्सिलसुद्धा, आणि ह्याच्यावर आपलं नावसुद्धा लिहिलेलं आहे आपल्या यूट्यूब चॅनलचं. कारण की जे काही आज मी आहे ते ह्या यूट्यूब चॅनलमुळे, तुमच्यामुळे, त्याच्यामुळे ही नवीन गोष्ट जी आज माझ्या हातात आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. सिरियसली थँक्यू की तुम्ही आपले ब्लॉग्स एवढ्या आवडीने पाहता. इकडे लिहिलेलं आहे वाव समृद्धी, आणि इकडे सुद्धा लिहिलेलं आहे वाव समृद्धी. या गोष्टी कस्टमाइज होऊन आलेल्या आहेत आपल्यासाठी. हे आयपॅडवरतीच नाव आहे वाव समृद्धी, आणि पेन्सिलवरती माझी नणंद प्रियंका US ला असते, तर ती येताना घेऊन आली होती. तिला सांगितलं होतं आणण्यासाठी. बीइंग अ कंटेंट क्रिएटर ह्या गोष्टींची गरज पडते. माझ्याकडे लॅपटॉप आहे पण तो विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असलेला आहे, आणि माझं जे शूटिंग असतं व्हिडिओचं, जे एडिटिंग असतं ते मी ॲपल फोनमध्ये करते. तर ॲपल आणि विंडोज या दोन वेगळ्या वेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम असल्यामुळे खूप क्लिष्ट पद्धतीने काम व्हायचं माझ्याकडनं, आणि त्याला खूप वेळ लागायचा. कधी कधी डोक्याला शॉर्ट पण यायचा की कमी वेळ आहे आणि ह्या गोष्टींना ट्रान्सफरसाठी वगैरे उगाचच अति वेळ जातो आहे किंवा त्रास होतो आहे. सो म्हणून खूप दिवसांपासून सेविंग थोडं करत आपण हे घेतलेलं आहे. थँक्यू टू ऑल ऑफ यू, कारण तुम्ही जे प्रेम देता, तुम्ही जे सपोर्ट करता, त्याच्यामुळे ही वस्तू आज माझ्या हातात आहे. थँक्यू सो मच. ह्या गोष्टींमुळे आपलं काम बरंच सुलभ होणार आहे. सध्या एवढे दिवस मी क्लिष्ट मॅनेज केलं, बट आता मी म्हटलं की ग्रो करायचं असेल तर योग्य गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे, आणि म्हणून या गोष्टी घेतल्या. थँक्यू प्रियंका की तू हे घेऊन आलीस. थँक्यू सो मच. आणि पाठीमागे तुम्हाला इकडे फ्रेम माझी लावलेली दिसत असेल, तिथे आपण यूट्यूबचा आपला सिल्वर प्ले बटनसुद्धा लावलेला आहे. अशा छोट्या मोठ्या गोष्टी रूममध्ये फायनली लावून घेतल्या, ज्या खूप दिवस मी बंद कपाटामध्ये ठेवल्या होत्या, बट आत्ता म्हटलं लावून घेतो. ॲक्च्युली मी कलर होण्याची वाट बघत होते, बट कलर कधी होईल तेव्हा होईल. सो ह्या फ्रेम्स वगैरे ज्या ठेवल्या होत्या ना, त्या मी लावलेल्या आहेत. आता रूम बघायला थोडी जास्त छान वाटते.